राज्यमंत्री हेमंत पाटलांनी हळद संशोधन प्रकल्पाचा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित केला। प्रकल्पासाठीचा निधी अर्थ विभागाने अडवल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनीच केला आहे आणि त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। जी काही मंजूर रक्कम होती 26 कोटी ती सुद्धा अजून देत नाहीत। हे 709 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केले, एचपीसी कमिटीने मंजूर केले। त्याची जी फाईल आहे ती 8 महिन्यापासून एकाच ठिकाणी थांबलेली आहे। माननीय अजितदादा त्यावेळेस म्हणाले होते की सही करताना लकवा मारला जातो का। मला विषय आठवतो याच्या पूर्वीचा। मी दादांना सुद्धा भेटलो या विषयामध्ये। तर दादाच्याच कार्यालयातले एका कर्मचाऱ्याने 8 महिने झाले फाईल ठेवलेली आहे। खरं तर हेमंत पाटील आपले सन्मान्य सदस्य या मंडळाचे चेअरमन, ओसाडगावची पाटील की कशाला म्हणतात तसे पाटील त्या मंडळाचे चेअरमन आहेत। म्हणजे काही नाही। आणि हेमंत पाटलांना चेअरमन केले ना, ऑफिस आहे ना, स्टाफ आहे ना, कोणतं कार्यालय आहे ना, काही फॅसिलिटी आहे की नाही मला माहित नाही। बरंच त्यांना माझं मत असं आहे, त्यांना जर पैसे द्यायचे असतील तर तुमच्या बजेटमध्ये तरतूद पाहिजे। पुरवणी मागण्यामध्ये तरतूद आहे, मेन बजेटमध्ये तरतूद आहे नाही आहे। मी तुम्हाला असेल तर व्हाईट बुक आजच पटलावर ठेवा आणि याच्यावरचं संध्याकाळी डिबेट ठेवा। पुन्हा खोटी आश्वासनं तुमच्याच लोकांना देऊ नका। आम्हाला तर देतातच आहात, पण किमान बिचारा प्रयत्न करतोय त्याला तर द्या।